नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या प्रस्तावित जलशुल्क, दंडात्मक कारवाई, वाढीव जलदर, जलमापक, मीटर सक्ती या नियमातील बदलांवर कृष्णा खोऱ्याअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगलीसह 5ही जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी हरकती नोंदवाव्यात. आमदार सतेज पाटील यांचं आवाहन. देवेंद्रजी, हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेमुळं महाराष्ट्र बर्बाद होऊन उडता पंजाब झाला आहे, हे मान्य करा. आमदार निलेश राणेंचा व्हिडिओ शेअर करत माजी खासदार राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार. शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूला इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी हजारो एकर जमीन लाटण्याचं सरकारचं षडयंत्र. पारगावमधील शेतकऱ्यांच्या बैठकीत शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडेंचा आरोप. राज्यातील अनेक भागात उद्यापासून मान्सूनपूर्व पावसाची शक्यता. मात्र मान्सूनपूर्व पावसावर अवलंबून राहून पेरणी न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. आणि शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचं पुनर्गठन करा. शेती कर्जाच्या वसुलीस स्थगिती द्या. आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांकडे केली मागणी. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या प्रस्तावित जल प्रशुल्क, दंडात्मक कारवाई, वाढीव जलदर, जलमापक, मीटर सक्ती, पाणी वापर या नियमातील बदलांवर कृष्णा खोऱ्याअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगलीसह 5ही जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी दिलेल्या संकेतस्थळावर 5 जूनपर्यंत आपल्या हरकती नोंदवाव्यात असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. ते कोल्हापुरात पत्रकार बैठकीत बोलत होते. सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC जलसंपदा विभागाकडून सुमारे 26 रुपये 40 पैसे प्रति 1000 लिटर दरानं पाणी खरेदी करत आहे. याशिवाय या रकमेवर 20% जिल्हा परिषद सेस भरावा लागत असल्यानं MIDCवर प्रत्यक्ष पडणारा खर्च सुमारे 31 रुपये 68 पैसे प्रति 1000 लिटर इतका आहे. तथापि उद्योग क्षेत्रावरील आर्थिक भार कमी राहावा या उद्देशानं MIDC ही उद्योजकांकडून केवळ 18 रुपये 75 पैसे प्रति 1000 लिटर या दरानं पाणीपट्टी आकारत आहे. त्यामधील मोठी तफावत स्वतःच्या आर्थिक स्रोतातून सहन करत आहे. परिणामी MIDCवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था, देखभाल आणि इतर विकास कामांवर त्याचा परिणाम होतोय. महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेला सामोरं जात आहे. दरम्यान उत्पादन खर्चातील कोणतीही वाढ उद्योगांच्या स्पर्धात्मकतेवर परिणाम करू शकते. त्यामुळं पाणी दर निश्चित करताना केवळ महसूल वाढीचा विचार न करता औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती आणि गुंतवणूक यांचाही विचार होणं आवश्यक आहे. सध्या औद्योगिक प्रवर्ग अ अंतर्गत येणाऱ्या MIDCमधील मोठे उद्योग, साखर कारखाने आणि इतर उद्योगांसाठीच्या पाणीपट्टीत मोठी दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. साखर कारखान्यांसाठी सध्याचा पाण्याचा दर 19 रुपये 80 पैसे प्रति घनमीटर असून तो आता 27 रुपये करण्याचं प्रस्तावित आहे. म्हणजेच प्रति घनमीटर मागं तब्बल 7 रुपये जादा आकारले जाणार आहेत. त्यामुळं थेट 36% दरवाढ होणार आहे. या दरवाढीमुळं उद्योगांच्या वार्षिक खर्चात प्रचंड वाढ होणार आहे. सर्वसाधारणपणे वार्षिक 1,82,000 घनमीटर पाण्याचा वापर करणाऱ्या एका कारखान्याला जुन्या दरानं 20% स्थानिक उपकरणासह वार्षिक 43,24,320 रुपये खर्च येत होता. मात्र नवीन प्रस्तावित दर लागू झाल्यास हाच खर्च 58,96,800 रुपयांवर पोहोचणार आहे. परिणामी संबंधित कारखान्यांना वार्षिक 15,72,480 रुपयांची जादा वाढ सोसावी लागणार आहे.
या दरवाढीमुळे साखर उद्योग आणि इतर सह उद्योगांचं उत्पादन खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. औद्योगिक प्रवर्ग ब मध्ये समाविष्ट असलेल्या डिस्टलरी, मिनरल वॉटर, स्पिरिट आणि अल्कोहोल बनवणारे कारखाने आणि शीतपेय उद्योगांसाठी पाण्याचा नवीन प्रस्तावित दर तब्बल 10 पटीनं वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. या प्रचंड दरवाढीमुळं संबंधित क्षेत्रातील उद्योगांचं आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्ह आहेत. या नव्या दरवाढीच्या प्रस्तावामुळं उद्योगांवर मोठा वार्षिक आर्थिक भार पडणार आहे. पेट्रोल डिझेलच्या महागाईनंतर आता पाणी देखील महागणार आहे. त्यामुळं आता प्रस्तावित पाणी उपसा, मीटर सक्ती आणि दरवाढीच्या विरोधात कृष्णा खोऱ्यातील कोल्हापूर, सांगलीसह 5 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी MWRRA@MWRRA.in आणि MWRRALIBRARY@YAHOO.com या साईटवर 5 जूनपर्यंत आपल्या हरकती नोंदवाव्यात असं आवाहन काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत केलंय. या पत्रकार बैठकीला कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर, माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, करवीर पंचायत समिती सदस्य रवी पाटील, नगरसेवक राहुल माने, अमर पाटील शिंगणापूरकर, विलास पाटील आदी उपस्थित होते. माजी खासदार राजू शेट्टी यांनी आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग पोलिसांवर केलेल्या आरोपांचा व्हिडिओ शेअर करून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. देवेंद्रजी, तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेमुळं महाराष्ट्र बर्बाद होऊन उडता पंजाब झालाय हे मान्य करा. अजून गावनिहाय, शहरनिहाय कोणत्या गल्लीत काय काय अवैध व्यवसाय सुरू आहेत याची यादीही पाठवू शकतो, अशा शब्दात शेट्टी यांनी गृह खात्याच्या कारभारावरून फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग पोलिसांवर केलेल्या आरोपांचा व्हिडिओ शेअर करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टद्वारे गृह खातं सांभाळत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. माझे तत्कालीन लोकसभेतील सहकारी आमदार निलेश राणे यांनी अत्यंत वास्तव घटना समाजासमोर मांडली आहे. राज्यात अवैध धंद्यांना ऊत आलाय हे जळजळीत सत्य सर्व समाज उघड्या डोळ्यांनी बघतो आहे. मी गेल्याच आठवड्यात बोललो होतो की महाराष्ट्राची वाटचाल उडता पंजाबसारखी झाली आहे. या वाक्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी महाराष्ट्र बदनाम करत असल्याचं वक्तव्य करून त्याला दुजोरा दिल्याचं या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय. होय देवाभाऊ, तुमच्यासारख्या अकार्यक्षम नेतृत्वामुळं महाराष्ट्र बदनाम नव्हे बर्बाद होत आहे. तुमच्याच महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी पोलीस खात्यावर केलेले हे आरोप ऐका. एका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस जर 2 ते 2.5 कोटींची कमाई करत असतील तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील परिस्थिती काय असेल याचा अंतर्मुख होऊन विचार करा, असा सल्लाही त्यांनी दिलाय. राज्यात पोलीस दलातील सर्व अधिकाऱ्यांना माहीत आहे अंमली पदार्थांची विक्री कोण करतंय, मटका कोण चालवतंय, अवैध दारू विक्री कोण करतंय, गांजा कोण पुरवत आहे. मात्र या सगळ्या लोकांकडून पोलीस राजरोसपणे हप्ते गोळा करत आहेत. निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी आकडेवारी सांगितली आहे त्यापेक्षा कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, सोलापूर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक यासारख्या ठिकाणी तर राजरोसपणे पोलिसांना हप्ते देऊन दरमहा शेकडो कोटींची वसुली सुरू असल्यानं अवैध धंद्यांचा महापूर असल्याचंही शेट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. देवेंद्रजी, तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेमुळं महाराष्ट्र बदनाम होऊन उडता पंजाब झाला आहे हे मान्य करा. अजून गावनिहाय, शहरनिहाय कोणत्या गल्लीत काय काय अवैध व्यवसाय सुरू आहेत याची यादीही पाठवू शकतो, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी गृह खात्याच्या कारभारावरून फडणवीस यांच्यावर प्रहार चढवलाय. शक्तीपीठ महामार्ग हा प्रकल्प केवळ कंत्राटदारांचं हित साधण्यासाठी महायुती सरकारनं आणलाय.
या मार्गाच्या बाजूला इंडस्ट्रीयल कॉरिडॉर करून हजारो एकर जमीन लाटण्याचं सरकारचं षडयंत्र आहे असा आरोप शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांनी केला आहे. पारगाव इथं पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्यातील बाधित गावांमधील शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी 9 जून रोजी या महामार्गाविरोधात मोर्चात दोन्ही तालुक्यातून मोठ्या संख्येनं सामील होण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. हातकणंगले तालुक्यातील पारगाव इथं पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधित गावांमधील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नितीन हुजरे होते. या बैठकीत 7 जूनला सायंकाळी 7 वाजता दत्त पतसंस्था हॉलमध्ये बाधित शेतकरी आणि नागरिकांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या मेळाव्याला आमदार सतेज पाटील आणि समन्वयक गिरीश फोंडे यांच्याबरोबरच स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, विक्रांत पाटील, बाबासाहेब चौगुले, महादेव देशमुख, सुरेखा मोरे, रवींद्र जाधव, नितीन हुजरे हे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत बोलताना शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वय गिरीश फोंडे यांनी शक्तिपीठ महामार्ग हा प्रकल्प हा केवळ कंत्राटदारांचं हित साधण्यासाठी महायुती सरकारनं आणलाय असा आरोप केला. मार्गाच्या बाजूनं सरकार इंडस्ट्रीयल कॉरिडॉर करून हजारो एकर जमीन लाटली जाणार आहे. त्यामुळं संपूर्ण गाव उद्ध्वस्त होणार आहे. या इंडस्ट्रीसाठी लागणारा कच्चा माल, खनिजे आणि सह्याद्रीचा डोंगर पोखरून आणि जंगल तोडून उपलब्ध केला जाणार आहे. म्हणून या महामार्गाला विरोध करणं गरजेचं असल्याचं फोंडे यांनी सांगितलं. या बैठकीत प्रत्येक गावातील शेती आणि पूर्वी झालेल्या भूसंपादनाबद्दल, जलसिंचन योजना तसंच जंगल याबद्दल शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. यावेळी बोलताना नितीन हुजरे यांनी या मार्गातील शेतकरी हे अल्प भूधारक आहेत असं सांगितलं. या भागामध्ये अगोदरच विविध प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या आहेत. आता शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा एकदा संसार वाऱ्यावर पडणार आहे. पोहाळेमधील भाजपचे कार्यकर्ते सुरेश बेनाडे यांनी आम्ही जरी भाजपचे कार्यकर्ते असलो तरी पोहाळे गावामधील आमच्या सर्वांच्या जमिनी गेल्यानं गाव उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळं आम्ही कोणत्याही परिस्थितीत महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा दिला. या बैठकीत सर्वांनी 9 जूनला होणाऱ्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यासाठी गावागावांमध्ये महिला मेळावे घेण्याचं नियोजन करण्यात आलं. यावेळी गिरीश कुमार जाधव, स्वाती क्षीरसागर, शिवाजी चौगुले, किसन नलवडे, महादेव देशमुख, आप्पासाहेब हुजरे, प्रताप पाटील, अर्जुन बोडके, दशरथ पाटील, प्रकाश मोरे, बबन हुजरे यांच्यासह केरली, पोहाळे, जाखले, जुने पारगाव, नवे पारगाव, कुशिरे, पोहाळे, गिरोली या गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मे महिन्यातील कडक उन्हाच्या झळांनंतर आता उद्या 1 जूनपासून हवामानात बदल होणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांमध्ये उद्यापासून वादळी पावसाची दाट शक्यता आहे. मात्र हा पाऊस मान्सूनचा नसून मान्सून पूर्व वादळी पाऊस आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत अधिकृत मान्सूनच्या आगमनाची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा ताप चांगलाच वाढला आहे. राज्यातील अनेक भागात पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. मात्र मे महिन्याच्या अत्यंत कडक आणि सुस्त करणाऱ्या उन्हाच्या तुलनेत आता आगामी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून वातावरणाचा नूर पालटणार आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 1 जूनपासून राज्यातील प्रामुख्यानं विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर हवामानात मोठे बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होईल. या भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय कोकण किनारपट्टीच्या भागातही काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. आगामी काळात होणाऱ्या वादळी पावसाचा मान्सूनशी कोणताही थेट संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्येच दाखल झालेला नाही. आगामी हवामान बदल आणि मान्सून विलंबाने येण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे.
त्यानुसार शेतकऱ्यांनी 1 जूनपासून सुरू होणाऱ्या केवळ मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून आपल्या शेतात पेरणीची घाई करू नये असं आवाहन केलंय. विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना नागरिक आणि शेतकऱ्यांनी स्वतःची तसंच आपल्या पाळीव जनावरांची सुरक्षा सुनिश्चित करावी. विजा चमकत असताना विनाकारण घराबाहेर पडणं टाळावं. तसंच कोणत्याही मोठ्या झाडाखाली, विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि उघड्या विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभं राहणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन करण्यात आलंय. गोकुळ उत्पादनाच्या गुणवत्तेचा आणि दर्जाचा हलाल प्रमाणपत्राशी कोणताही संबंध नाही असं प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार सुदरीक यांनी स्पष्ट केलंय. काही घटक चुकीच्या किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारे समाज माध्यमांवर गोकुळबाबत संभ्रम निर्माण करणारे संदेश प्रसारित करतायत. हे संदेश तात्काळ हटवावेत, अन्यथा अशा गैरसमज पसरवणारे संदेश आणि माहितीमुळं गोकुळच्या ब्रँडला धक्का बसल्यास आणि बदनामी झाल्यास याबाबत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुदरीक यांनी दिलाय. गोकुळनं गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये कधीही तडजोड केलेली नाही. त्यामुळं ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार सुदरीक यांनी केलंय. गोकुळ उत्पादनाच्या गुणवत्तेचा आणि दर्जाचा हलाल प्रमाणपत्राशी कोणताही संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र गेल्या 2 दिवसांपासून विविध समाज माध्यमांमध्ये गोकुळच्या दूध आणि दुग्धजन्य उत्पादनाबाबत अपुऱ्या आणि चुकीच्या माहितीच्या आधारे ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण होणारे संदेश पसरवले जात आहेत. त्यामुळं गोकुळ ब्रँडबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब खेदजनक आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारे गोकुळविषयी संभ्रम निर्माण करणारे संदेश पसरवू नयेत. हे संदेश तात्काळ हटवावेत. गैरसमज पसरवणाऱ्या संदेशामुळं गोकुळच्या ब्रँडला धक्का बसल्यास आणि बदनामी झाल्यास त्याबाबत कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुदरीक यांनी दिलाय. यावेळी सदस्य प्रदीप मालगावे, सुनील धायगुडे, सागर बलकवडे, चंद्रकांत परुळेकर आदी उपस्थित होते. कागल तालुक्यातील नानीबाई चिखली इथल्या संगमेश्वर महादेव मंदिरात अज्ञात व्यक्तीकडून अघोरी कृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर आणि शेजारी रक्ताचे डाग आढळून आल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. कागल तालुक्यातील नानीबाई चिखली गावाजवळ चिकोत्रा आणि वेदगंगा नद्यांच्या काठावर संगमेश्वर महादेव मंदिर आहे. हे मंदिर आकारानं लहान असून गाभारा अतिशय छोटा असल्यानं बहुतांश भाविक बाहेरूनच दर्शन घेतात. नेहमीप्रमाणे सकाळी मंदिराचे पुजारी पूजा अर्चा आणि स्वच्छतेसाठी मंदिरात गेले असता त्यांना महादेवाच्या पिंडीवर आणि शेजारी रक्त पडलेलं दिसून आलं. हा प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला. या घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली. ग्रामस्थांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. गावातील गावकमगार पोलीस पाटलांनी तात्काळ मुरगुड पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्राथमिक पाहणी केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर बंदिस्त करण्यात आलं असून हे कृत्य नेमकं कुणी केलं आणि का केलं याचा तपास सुरू करण्यात आलाय. प्राथमिक माहितीनुसार पौर्णिमेच्या रात्री अज्ञात व्यक्तीकडून हे कृत्य करण्यात आलं असावं असा संशय व्यक्त केला जातोय. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या घटनेमुळं नानीबाई चिखलीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. काही नागरिकांनी अशा प्रकारच्या घटना अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी तालुक्यातील विविध ठिकाणी घडत असल्याचा दावा केला असून संबंधित प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. शाहूकालीन इतिहासाची साक्ष देणारा आणि राधानगरीच्या वैभवशाली परंपरेचा अविभाज्य भाग असलेला ऐतिहासिक हत्ती महाल आज दुर्लक्ष आणि अनास्थेमुळे दुरावस्थेच्या खाईत ढकलला जातोय. एकेकाळी इतिहासाच्या वैभवाची साक्ष देणारी ही वास्तू आज संवर्धनाच्या प्रतीक्षेत उभी असून तिच्या जतनासाठी आता जन आंदोलनाची गरज निर्माण झाली आहे. हत्ती महाल या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाचा प्रश्न
शासन आणि प्रशासनाच्या दारात पोहोचवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हत्ती महाल परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. परिसरातील वाढलेली झाडाझुडपं, गवत आणि कचरा हटवून शिवसैनिकांनी हत्ती महाल परिसर स्वच्छ केला. जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांनी हत्ती महालाच्या होत असलेल्या दुरावस्थेबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. राधानगरी मतदारसंघाचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी तातडीनं शासनाचा विशेष निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. बघण्यासाठी पर्यटक, आज कोल्हापूर आपलं पर्यटकाच्या जीवावर चाललेलं पर्यटक, कोल्हापूर म्हटलं तर पर्यटक म्हणतो आपण. महालक्ष्मी मंदिर आहे, पन्हाळा जिल्हा आहे, आपला रंकाळा आहे, सगळं आहे. तसंच हा माझा जर हत्तीमहल चांगल्या पद्धतीने लोकांना इथे येणाऱ्या राधानगरीचं धरण बघायला येणाऱ्या लोकांना जर हे बघायला मिळालं पाहिजे. लवकरात लवकर पालकमंत्र्यांनी, स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पण स्वतःच्या मतदारसंघामध्ये जर माझं हत्तीमहल ओस पडत असेल तर याच्याकडे लक्ष द्यावं अशी तुमच्या माध्यमातून मी त्यांना आधी विनंती करतो आहे. लक्ष मग त्यांच्या घरावरच आम्ही मोर्चा नेणार आहोत आणि घराजवळ जाऊन आम्ही सांगणार आहोत. आणि परत आमच्या इकडचे खासदार जे छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत आणि महाराज आहेत त्यांनासुद्धा विनंती करणार आहे, तुम्ही स्वतः पालकमंत्र्यांना भेटा. तुमच्या मतदारसंघामधला ज्या राधानगरी मतदारसंघाने तुम्हाला भरघोस मतदान दिलेलं आहे इकडचं, तर त्याची जाण महाराजांनी ठेवून स्वतः याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे आणि पालकमंत्र्यांशी बोलून हे लवकरात लवकर काम करून घेतलं पाहिजे. प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी हत्ती महाल हा राधानगरीच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा असल्याचं सांगत या वास्तूचं जतन करणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. पुढील पिढीला आपल्या इतिहासाची ओळख व्हावी आणि हा सांस्कृतिक वारसा कायम टिकून राहावा यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. या स्वच्छता मोहिमेत उत्तम शेटके, रवींद्र पाटील, विक्रम पाटील, दीपक तेली, रणजित काशीद, जमीर तहसीलदार, अमर डोंगळे, विमल पाटील, दीपाली कोनकेकर, अरुण खामकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. इतिहास जपला तरच भविष्य समृद्ध होईल. हत्ती महालसारख्या ऐतिहासिक वास्तू केवळ दगडमातीच्या इमारती नसून त्या आपल्या सांस्कृतिक अस्मितेच्या जिवंत साक्षी आहेत. त्यामुळे या वास्तूंच्या संवर्धनासाठी शासनानं तातडीनं ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी. महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेनेच्या वतीनं आपटेनगर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 321वी जयंती साजरी करण्यात आली. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेनेच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त आज कोल्हापुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. आज सकाळी आपटेनगर इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक इथं आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी मल्हार सेनेच्या वतीनं आणि वैभवी लक्ष्मी ब्लड बँकेच्या सहकार्यानं राबवण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचा शुभारंभ आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, नगरसेवक राहुल माने, इंद्रजित बोंद्रे, धीरज पाटील, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, प्रकाश पाटील, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी देवी साळुंखे, अशोक भंडारी, राजू साबळे, नंदकुमार पिसे, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाबूराव बोडके, भीमराव देसाई, डॉक्टर महादेव मोरे यांच्यासह भागातील नागरिक, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीमधील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये भानामतीचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली आहे. मात्र संबंधित शेतकऱ्यानं भानामतीसाठी वापरलेलं साहित्य जाळून निषेध व्यक्त केलाय.
हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीमधील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये भानामतीचा प्रकार उघडकीस आलाय. बिरदेव कुशाप्पा यांच्या शेतात एका पिंपळाच्या झाडाखाली भानामती करण्यात आली आहे. शेतात काळ्या कापडात भाकरी, त्यावर कणकेची बाहुली, बाहुलीला टोचलेले 10 लिंबू, काळे बिब्बे, गुलाल असं साहित्य आढळून आलंय. मात्र शेतकऱ्यानं अंधश्रद्धेला बळी न पडता भानामतीसाठी वापरलेल्या साहित्याचा जाळून निषेध व्यक्त केलाय. मी बिरदेव रामचंद्र कुशाप्पा पट्टणकोडोली. काही अज्ञात लोकांनी आमच्या क्षेत्रात पिंपळाच्या झाडाखाली काळ्या कापडामध्ये लिंबू, बाहुली, कणकीची बाहुली, कणकीच्या बाहुलीत लिंबू वगैरे खाऊन, केळं वगैरे ठेवून काही अज्ञात लोकांनी भानामतीचा प्रकार केलेला आहे. आणि असल्या लोकांनी जे भानामतीचा प्रकार केला आहे त्यांना मी काय बळी पडू शकत नाही, काय नाही. असल्या अंधश्रद्धेवर गोष्टीवर मी काय लक्ष देत नाही, काय नाही. आणि काही लोकांनी केल्यात त्यांचा मी जाहीर निषेध करतो. या भानामतीच्या प्रकारांमुळे गावात खळबळ उडाली असून भोंदूगिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होतीये. शिवाजी विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्राच्या संचालक नियुक्तीबाबत फेरविचार करण्यात यावा अशी मागणी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली होती. या मागणीला यश आलं असून डॉक्टर NB गायकवाड यांच्या जागी डॉक्टर पवन गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संघटनेच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी डॉक्टर गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं आणि सम्यक कार्यानं केंद्राला न्याय देण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. शिवाजी विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्राचं संचालकपद डॉक्टर श्रीकृष्ण महाजन यांच्याकडे होतं. 22 एप्रिलला त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या जागी डॉक्टर NB गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीवर आक्षेप घेत ही नियुक्ती तातडीनं रद्द करून फेरविचार करण्यात यावा अशी मागणी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली होती. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. याबाबत 7 मे रोजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांना निवेदन देण्यात आलं. या केंद्राचं नेतृत्व यापूर्वी फुले शाहू आंबेडकरी विचारसरणीशी बांधिलकी ठेवून संशोधन आणि सामाजिक कार्य करणाऱ्या प्राध्यापकांनी केलंय. या केंद्राचा एक वैचारिक आणि पुरोगामी वारसा निर्माण झालाय. त्यामुळं आंबेडकरी चळवळीतील प्राध्यापकाची यावर निवड करण्यात यावी असा मुद्दा संघटनेनं उपस्थित केला होता. या मागणीला यश आलं असून या केंद्रावर आंबेडकरी चळवळीतील प्राध्यापक डॉक्टर पवन गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. आज त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी संघटनेच्या वतीनं त्यांची भेट घेत त्यांना संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिमा भेट देण्यात आली. यासह विविध संघटनांनी त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉक्टर पवन गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं आणि सम्यक कार्यानं केंद्राला न्याय देण्यास कटिबद्ध राहणार असल्याचं सांगितलं. हे सेंटर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला न्याय देण्यासाठी आणि बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये प्रचार प्रसार करण्यासाठीचं हे केंद्र आहे. हे एक साधन आहे. हे आमचं साध्य साधण्यासाठीचं एक साधन आहे. या भारतातली जाती व्यवस्था ही डिकास्ट करणं हे आपल्या सर्वांचं साधन आहे. बाबासाहेबांचं सुद्धा हेच स्वप्न होतं. त्यामुळं आपण हे सेंटर चालवत असताना इथं चालत असलेले वेगवेगळे जे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसमध्ये आता जे काही नवीन सिलेबस फॉर्मिंगचे जे काही फॉर्मॅट आलेले असतील त्या फॉर्मॅटमध्ये हा सिलेबस आम्ही सेट करून शिवाजी विद्यापीठाचंच नव्हे तर ह्या विद्यापीठाअंतर्गत चालत असलेल्या एका सम्यक कार्याला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू. जय भीम. यावेळी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे, उपाध्यक्ष शिवराम बुध्याळकर, RPI आठवले गटाचे शहर अध्यक्ष सुखदेव बुध्याळकर, अमित समुद्रे, डॉक्टर RD माने, डॉक्टर अनिल कांबळे, अमित नागटिळे, नितीन कांबळे, सचिन कांबळे आदी उपस्थित होते. मानसिक आरोग्य, समुपदेशन आणि सामाजिक मार्गदर्शनासाठी कार्यरत असलेल्या संवेदना सोशल फाउंडेशन संचलित हितैषी काउन्सिलिंग सेंटरचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं.
संवेदना सोशल फाउंडेशनच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या हितैषी काउन्सेलिंग सेंटरचं उद्घाटन नुकतंच राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. मानसिक आरोग्य, कौटुंबिक समस्या, वैयक्तिक तणाव, सामाजिक प्रश्न तसंच विविध जीवनावश्यक विषयांवर समुपदेशन आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यक्रमात वर्षा विनोद तावडे, संगीता बनगिनवार, डॉक्टर श्रेया भारतीय, डॉक्टर सतीश पत्की आणि किरण खटावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. मानसिक आरोग्य, वंध्यत्वावरील समुपदेशन, दत्तक प्रक्रिया, कौटुंबिक नातेसंबंध आणि सामाजिक जाणीव या संदर्भात त्यांनी सविस्तर विचार मांडले. सामाजिक अनेक समस्या या वेळेवर समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शनाद्वारे सोडवता येऊ शकतात. हितैषी काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून गरजू नागरिकांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि मानसिक आधार उपलब्ध होणार असल्याचा विश्वास यावेळी वक्त्यांनी व्यक्त केला. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणं, समाजातील विविध घटकांपर्यंत समुपदेशन सेवा पोहोचवणं आणि सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणणं या दृष्टीनं हे केंद्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना कौटुंबिक समुपदेशन, मानसिक आरोग्य, वंध्यत्व मार्गदर्शन आणि दत्तक प्रक्रिया या 4 महत्त्वाच्या विषयांवर एकत्रितपणे मार्गदर्शन करण्यासाठी हितैषी काउन्सेलिंग सेंटरची संकल्पना राबवली असल्याचं सांगितलं. डॉक्टर सतीश पत्की यांनी वंध्यत्वाच्या वाढत्या समस्येवर चिंता व्यक्त करत बदलती जीवनशैली, वाढते लठ्ठपण, फास्ट फूड, व्यायामाचा अभाव, वाढता स्क्रीन टाईम आणि लग्नाचं वाढतं वय ही यामागील प्रमुख कारणं असल्याचं सांगितलं. वंध्यत्वाच्या उपचारांमध्ये समुपदेशन आणि जीवनशैलीतील बदल अत्यंत महत्त्वाचे असून केवळ औषधोपचार पुरेसे नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वर्षा तावडे यांनी मार्गदर्शन करताना दत्तक प्रक्रिया हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय असून त्याकडे केवळ कायदेशीर प्रक्रिया म्हणून न पाहता पालकत्व स्वीकारण्याचा एक भावनिक आणि सामाजिक प्रवास म्हणून पाहिलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला राहुल चिकोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त कोल्हापूर या चळवळीचा भवानी मंडप इथं शुभारंभ करण्यात आला. याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 31 मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त कोल्हापूर हा उपक्रम राबवण्यात आला आहे. भवानी मंडप इथं महापौर रूपाराणी निकम आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना महापौर निकम यांनी या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी घेऊन महाराष्ट्रासमोर आदर्श निर्माण करावा असं आवाहन केलं. याप्रसंगी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, नगरसेवक आदिल फरास, नगरसेविका दीपा ठाणेकर, सृष्टी जाधव, दीपा काटकर, माधुरी भटकर, प्रसार माध्यमाचे प्रताप पाटील, रेखा उगवे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालयाच्या दीपा शिपूरकर, विजय घोडखिंडकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील पाछापुरे आदी प्रमुख उपस्थित होते. लाखो रुपये खर्चून घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला, पण तिथं कुणीच कचरा टाकत नसल्यानं तो बिनकामाचा प्रकल्प ठरलाय. तर पाणी टंचाईसाठी गावाला पाण्याचा टँकर दिला, पण तोही वापराविना 2 वर्ष पडून आहे. करवीर तालुक्यातील नागदेववाडी या गावातला हा प्रकार. पाणी टंचाई नसेल तर टँकर घेतलाच कशाला असा प्रश्न उपस्थित होतोय. करवीर तालुक्यातील नागदेववाडी या गावाला 2024मध्ये पंचायत समितीतर्फे 2.5 लाखाच्या निधीतून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर देण्यात आला होता. मात्र गेली 2 वर्ष हा टँकर वापराविना पडून आहे. पाणी टंचाई नसल्यानं टँकर पडून असल्याचं सांगितलं जातंय. गावात पाण्याची टंचाई नसेल तर टँकरसाठी खर्च का केला असा प्रश्न आता उपस्थित होतोय. याचबरोबर नागदेववाडीत लाखो रुपये खर्चून घनकचरा प्रकल्प उभारण्यात आलाय, पण हा घनकचरा प्रकल्प गावाच्या बाहेर उभारण्यात आल्यानं त्या ठिकाणी कुणीही कचरा टाकण्यासाठी जात नाही. त्यामुळं हा घनकचरा प्रकल्प बिनकामाचा प्रकल्प ठरलाय.
अशा प्रकारचे प्रकल्प बिनाकामाचे होण्यापेक्षा गावच्या लोकसंख्येनुसार शासनानं मोठे प्रकल्प उभारावेत अशी मागणी करवीर पंचायत समिती सदस्य रवी पाटील यांनी केली आहे. आज आपण नागदेवाडी शिंगणापूर बालिंगा गणकचऱ्याच्या प्रकल्पासंदर्भात आमचे सभापती साहेब साताप पाटील या 3 गावच्या कचऱ्याच्या संदर्भात पूर्ण सर्वे करत आहेत. तर यामध्ये जसा मोठा कचऱ्याचा प्रकल्प विषय होता अडचणीचा, तसाच त्या परिस्थितीमध्ये आपल्या घनकचरा प्रकल्प जे प्रशासनाला शासनानं राबवल्यात, तर यामध्ये आमच्या नागदेवाडीमध्ये जो घनकचरा प्रकल्प राबवला आहे इथं सुद्धा आम्ही भेट दिली असता हा प्रकल्प म्हणजे एकदम छोटा आहे. ॲक्च्युली 2011च्या जनगणनेप्रमाणे हा प्रकल्प झाला. यामध्ये प्रशासन सुद्धा काही करू शकत नाही. ते ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद जे प्रशासन असेल, कारण 2011च्या जनगणनेप्रमाणे झाल्यामुळे हे प्रकल्प एकदम छोटे असल्यामुळे ते ॲक्च्युली वापरात येत नाहीत. तर माझी प्रशासनाला आणि म्हणजे वरती राज्यस्तरावर किंवा यांना विनंती आहे की कुठल्याही गावामध्ये फंड देत असताना त्या गावच्या सद्य परिस्थितीच्या लोकसंख्येच्या आधारे तिथं त्या निधी द्यावा त्या कामाला, तरच त्याचा त्या निधीचा उपयोग प्रॉपर होईल. आणि असे प्रकल्प केले तर त्याच्या भविष्यात उपयोग होणार नाही. यामध्ये प्रशासनाला आणि तत्कालीन म्हणजे हे ना ग्रामपंचायत सदस्यांना वगैरे यांना विना नाहक त्रास होणार आहे. तर इथून पुढे प्रशासनाने काळजी घ्यावी की असे प्रकल्प राबवण्यापेक्षा त्याची काय असेल ती इथून माहिती केंद्राला किंवा जिथं निधी येणार आहे तिथं मिळवून द्यावी. आणि हा प्रकल्प किती कमी पडतो किंवा निधी कमी पडतो याची शासनाला जी काय असेल ती इथून माहिती देऊन याच्या काय अडचणी असेल त्या सांगाव्यात, तरच हे प्रकल्प निधी देऊन सुद्धा व्यवस्थित होतील. नाहीतर मग असे प्रकल्प विनाकारण निधी खर्च होऊन सुद्धा त्याचा उपयोग कुठल्याही ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतना होणार नाही. याचा त्रास तत्कालीन प्रशासनाला सगळ्यांना होणार आहे. तर माझी विनंती राहील प्रशासनाला की निधी येताना तो प्रॉपर त्या कामासाठी उपयोगात असेल तरच द्यावा, नाहीतर ते नाही दिलेला चांगला. घनकचरा प्रकल्प उभारला पण तो बिनकामाचा प्रकल्प ठरला. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर दिला, तोही वापराविना पडून आहे. नियोजनाअभावी शासकीय पैशांचा अशा प्रकारे अपव्यय होत असल्याबद्दल जनतेमधून मात्र नाराजी व्यक्त होतीये. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण जाधव यांच्या वतीनं कोल्हापुरात अन्नदान करण्यात आलं. याचा लाभ शेकडो गरजू नागरिकांनी घेतला. युवकांचं प्रेरणास्थान असलेल्या माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा आज वाढदिवस. हा वाढदिवस अनेक जणांनी विविध उपक्रमांनी साजरा केला. या वाढदिवसानिमित्त कसबा बावडा येथील रामकृष्ण जाधव आणि जाधव परिवाराच्या वतीनं दसरा चौकातल्या कोल्हापूर थाळीच्या माध्यमातून गोरगरीब आणि गरजूंसाठी मोफत अन्नदान करण्यात आलं. मान्यवरांच्या हस्ते हे अन्नदान करण्यात आलं. या उपक्रमाचं यंदाचं हे 5वं वर्ष आहे. CPR रुग्णालयात आलेले रुग्णांचे नातेवाईक आणि इतर गरजू नागरिकांनी मोठ्या संख्येनं याचा लाभ घेतला. यावेळी श्रीराम सोसायटीचे संचालक दत्तामामा मासाळ, मिलिंद पाटील, युवराज उलपे, सामाजिक कार्यकर्ते सुनील हंकारे, प्रशांत डकरे यांच्यासह जाधव कुटुंबीय उपस्थित होते. ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. त्यामुळं AI तंत्रज्ञानाशिवाय ऊस शेतीला पर्याय नाही असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. कागल तालुक्यातील कर्नूर इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कागल तालुक्यातील कर्नूर इथं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमानं सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या वतीनं ऊस शेतीतील AI तंत्रज्ञानावर कार्यशाळा आणि परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांसमवेत शिवार फेरी करून AI तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या ऊस पिकाची पाहणी केली. याप्रसंगी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते असं सांगितलं. ऊस शेती आणि साखर उद्योग टिकवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक आहे. AI तंत्रज्ञानासाठी प्रति हेक्टरी सुमारे 25,000 रुपये खर्च अपेक्षित असला तरी राज्य सरकार, साखर कारखाना आणि KDCC बँकेच्या सहभागातून हा खर्च उचलला जाणार असल्यानं शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नसल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं. बारामती कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर तुषार जाधव आणि भारती ग्रीनटेकचे विनायक पोळ यांनीही मार्गदर्शन केलं.
यावेळी युवराज पाटील, प्रताप माने, मनोज फराकटे, डॉक्टर इंद्रजित पाटील, प्रवीणसिंह भोसले, GM शिंदे, उसैद मुश्रीफ, नेताजी मोरे, दिनकर कोतेकर, राजेंद्र माने, संजय घाटगे, गोकुळ मगदूम, उत्तम परीट यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका नेत्यावर हल्ला. दगड सदृश्य वस्तू फेकून मारल्यानं खासदार कल्लेरची बॅनर्जी रस्त्यावर पडले. हुगलीत तणाव. देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल NS राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला. दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर. राज्य सरकार हे लबाडांचं आणि दुतोंडी सरकार असून त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांचा इशारा. सरकारनं 80 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळलं. सुषमा अंधारेंचा सरकारवर घणाघात. येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या एका महिलेला पुण्यातून अटक केली आहे. सविता गोविंद अवताडे असं त्या महिलेचं नाव असून पोलिसांनी तिच्याकडून 3 तोळे वजनाचे 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केलेत. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत 24 मे रोजी 2 महिलांच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सविता अवताडे या महिलेला पुण्यातून अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याकडून 3 तोळे वजनाचे 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केलेत. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अनिल जाधव, अंमलदार युवराज पाटील, संजय पडवळ, अमित सरजे, शुभम संकपाळ, विशाल चौगले, विलास किरोळकर, सचिन पाटील, लखन पाटील, संजय हुंबे, राजू कोरे, रोहित मर्दाने, सायली कुलकर्णी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. कागल शहरात माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयात काँग्रेस कार्यकर्ते चित्रगुप्त प्रभावळकर यांच्या वतीनं रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलंय. मिझान मुजावर, प्रथमेश भोपळे, गौतम प्रभावळकर, गणेश पाटील आणि रमेश माने यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुण्यातील हडपसर इथं विषारी दारूमुळे 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागानं गेले 2 दिवस गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या 2 दिवसात 41 गावठी दारू हातभट्ट्या उद्ध्वस्त करत 38 जणांवर गुन्हे दाखल केलेत. पुण्यातील हडपसर इथं विषारी दारू पिल्यानंतर 17 जणांचा मृत्यू झालाय. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर आहे. शनिवारी राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागानं मोरेवाडी, कणेरीवाडी, सरनवतवाडी, हातकणंगले, जयसिंगपूर, दानोळी, चंदगड अशा विविध ठिकाणी 41 ठिकाणी कारवाई करत गावठी दारू हातभट्ट्या उद्ध्वस्त केलेत. या प्रकरणी तब्बल 38 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून विवाहितेच्या घरासमोर दहशत माजवून वाहनांची तोडफोड करणाऱ्या रोहन ठोंबरे आणि अजिंक्य साळोखे या दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना संभाजीनगर परिसरातून तपासणीसाठी फिरवण्यात आलं. कोल्हापुरातील मंगळवार पेठेतल्या पाटाकडील तालीम परिसरात राहणाऱ्या रोहन ठोंबरे यांचं एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. काही दिवसांपूर्वी त्या तरुणीचा संभाजीनगर इथं एकाशी विवाह झालाय.
याच रागातून रोहन ठोंबरे आणि त्याचा साथीदार अजिंक्य साळोखे यांनी विवाहितेच्या घरासमोर जाऊन दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली होती. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी रोहन ठोंबरे आणि त्याचा साथीदार अजिंक्य साळोखे या दोघांना अटक करून शनिवारी सायंकाळी संभाजीनगर परिसरातून तपासासाठी फिरवलं. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. रोहन ठोंबरे, अजिंक्य साळोखे या दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जुना राजवाडा पोलीस अधिक तपास करतायत. राधानगरी तालुक्यातील ठिकपोर्ली इथं 2 गटात हाणामारी झाली आहे. या प्रकरणी राधानगरी पोलिसात दोन्ही गटातील मिळून एकूण 15 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. या हाणामारीत काठी, लोखंडी पाईप आणि चाकूचा वापर झाल्याचा उल्लेख फिर्यादींनी केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देसाई करतायत. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बावडा वॉरियर्स बास्केटबॉल क्लब यांच्या वतीनं RP कप 2026 या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यातील 12, 14 आणि 16 वयोगटातील मुलामुलींमधील विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. या निमित्तानं कसबा बावड्यातील बावडा वॉरियर्स क्लब यांच्या वतीनं पॅव्हेलियन मैदानावरील बास्केटबॉल कोर्टमध्ये RP कप 2026 या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यातील 12, 14, 16 वर्षाखालील मुलामुलींच्या स्पर्धा शनिवारी झाल्या. 3x3 या प्रकारात या स्पर्धा घेण्यात आल्या. 12 वयोगटातील वारणा क्लब, 14 वयोगटातील मुलांमध्ये बावडा वॉरियर्स क्लब, मुलींमध्ये AD अकॅडमी, 16 वयोगटात मुलांमध्ये बावडा वॉरियर्स क्लब, मुलींमध्ये वारणा क्लब संघांनी विजेतेपद पटकावलं. सर्व विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. यावेळी नगरसेविका स्वाती येवलुजे, नगरसेवक सचिन चौगुले, बावडा वॉरियर्स क्लबचे अध्यक्ष अजित पवार, बास्केटबॉल असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सचिव डॉक्टर शरद बनसोडे, DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी स्पोर्ट्स डायरेक्टर डॉक्टर राजू रायकर आदी उपस्थित होते. बास्केटबॉल असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टचे रेफरी रोहित घेवारी, किशोर हवलदार, दीपक पाटील, वरद फिरिंगे, ओमकार माने, आर्यवर्धन भोसले, अजित तिवडे, स्वराज्य खटावकर यांनी रेफरी म्हणून काम पाहिलं. बावडा वॉरियर्सचे प्रशिक्षक नारायण पाटील, सदस्य आणि त्यांच्या खेळाडूंनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. सहकारी पीक कर्जाचं पुनर्गठन करणं तसंच शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस 1 वर्षासाठी स्थगिती देण्याबाबत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं त्यांच्या स्तरावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. याबाबतचं पत्र त्यांनी बँकेचे अध्यक्ष शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधकांना दिलंय. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात आपत्ती उद्भवली होती. यामुळे शेती पिकांचं नुकसान, शेतजमीन खरडून जाणं, विहिरी आणि इतर शेतीपूरक संसाधनांचं नुकसान झालं होतं. त्यामुळं शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्यानं बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने 9 ऑक्टोबर 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता. तसंच त्या अनुषंगानं जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांनी जिल्हा बँकेस 10 नोव्हेंबर 2025 रोजी पत्राद्वारे आवश्यक कार्यवाही करून अनुपालन अहवाल सादर करण्याबाबत सूचित केलं होतं. मात्र यावर कार्यवाही झालेली नाही. याशिवाय शासनाच्या 26 नोव्हेंबर 2025च्या निर्णयानुसार बाधित शेतकऱ्यांच्या सहकारी कर्जाचं पुनर्गठन करणं तसंच शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस 1 वर्षासाठी स्थगिती देणं याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आलेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं ही सवलत देणं अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी यांनी 2 मार्च 2026 रोजीच्या पत्राने बँकेस कर्जाच्या पुनर्गठनाची आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगितीबाबतची माहिती देखील मागवली आहे.
तरी सन 2025मधील अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळं बाधित तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचं पुनर्गठन करणं तसंच शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस 1 वर्षासाठी स्थगिती देणं याबाबत आपल्या स्तरावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी बँकेचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधकांकडे पत्राद्वारे केली आहे. गवळी समाजाला जात पडताळणीत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. महाराष्ट्रीय यादव चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी नव्या पिढीच्या वाढत्या मोबाईल वापराबद्दल चिंता व्यक्त केली. या कार्यक्रमात आमदार पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचा कोल्हापूर शाखेचा 47वा वर्धापन दिन सोहळा आज पाचगावमधील श्रीकृष्ण मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी समाज म्हणून एकत्र येणं काळाची गरज बनली असल्याचं सांगितलं. संघटित ताकद एकत्र आली की अनेक प्रश्न सुटतात. सध्याचं युग हे मोबाईलचं युग आहे. मात्र मोबाईलच्या वापरामुळं समाजातील संवाद कमी होतोय असं सांगून पुढच्या पिढीपुढं संवाद हा मोठा प्रश्न असणार आहे अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. सगळे व्हॉट्सॲपवर बोलतात, फेसबुकवर बोलतात, इंस्टाग्रामवर बोलतात. संवाद हा समाजातला कमी होत चालला. माझ्या दृष्टीनं काय राजकारण वगैरे मी काय बोलणार नाही. माझ्या दृष्टीनं आता मोठं सामाजिक व्यवस्था अडचण कुठली आहे आजच्या पुढच्या पिढीपुढं, तर संवाद ही मोठी अडचण पुढच्या पिढीपुढे या ठिकाणी. आज मुलं मुली घरात गेल्यावर बघा मोबाईलवर जे बसलेले असतात बिचारे, आईबरोबर बोलत नाहीत, वडील बायकोवर बोलत नाही, नवरा बायकोवर बोलत नाही, सगळे मोबाईलवर असतात. अशी अवस्था प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी झाली. संवाद तुटला. मुलामुलींसाठी AI चॅलेंज, करिअरच्या संधी, मुलाखतीसाठीची तयारी, स्किल डेव्हलपमेंट असे विविध शिबिर आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. नव्या पिढीकडे ज्ञान आहे मात्र आत्मविश्वास नाही, तो निर्माण केला पाहिजे. त्यांना दिशा देण्याचं काम आपण केलं पाहिजे. मोबाईल एक प्रलोभन आहे, त्यातलं चांगलं आणि वाईट याचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. त्याचं प्रशिक्षण घेतलं गेलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गवळी समाजाबद्दल बोलताना गवळी समाजाला जात पडताळणीत अनेक अडचणी येतात. याबाबत विधान परिषदेत आवाज उठवू अशी ग्वाही त्यांनी दिली. जात पडताळणी संदर्भातल्या अडचणी युवराजनी सांगितलेल्या आहेत. 2004चा GR त्याची माहिती मला द्या. उद्याच्या अधिवेशनामध्ये आम्ही निश्चितपणे या ठिकाणी बोलतो. सत्ताधारी पक्षातला बोलण्यापेक्षा विरोधातला बोलला की काम होतंय लवकर, लक्षात ठेवा. त्यामुळे परंतु श्रीकृष्ण महामंडळाच्या सुद्धा प्रश्नासाठी वसंतराव नाईकमधनं सेपरेट करून आपल्याला एखादं महामंडळ केलं तर त्याचा फायदा समाजाला या ठिकाणी होईल. असे जे काय आपले प्रश्न असतील ते प्रश्न निश्चितपणे सोडण्याची जबाबदारी माझी राहील हा विश्वास या निमित्ताने देतो. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी गवळी समाजाला 20 लाखांचा निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं. युवराज गवळी यांनी गवळी समाजाचा NT-B मध्ये जरी समावेश झाला असला तरी केंद्रातल्या सूचीत मात्र अद्याप नाव नाही अशी खंत व्यक्त केली. यासाठी प्रयत्न होणं, त्याचबरोबर गवळी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. आमदार सतेज पाटील यांच्यामुळं गवळी समाजाला अनेक ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळाली. सातत्यानं गवळी समाजाला न्याय देण्याची त्यांनी भूमिका घेतली. यापुढं सुद्धा गवळी समाज नेहमी त्यांच्या सोबत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ट्रस्टचे माजी अध्यक्ष कृष्णात डाकरे यांनी गवळी समाजाला NT-B मध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी दिलेल्या लढ्याच्या आठवणींना उजाळा दिला. यासह विश्वस्त दिलीप गवळी, पुष्पक चिले, विजय गवळी यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केली. या प्रसंगी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, विश्वस्त दिलीप गवळी, KDCच्या संचालिका स्मिता गवळी, पन्हाळा नगर परिषदेचे नगरसेवक प्रदीप गवळी, नगरसेविका प्रियांका गवळी, कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरसेविका अनुराधा खेडकर आदींसह गवळी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होता. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या प्रस्तावित जलशुल्क, दंडात्मक कारवाई, वाढीव जलदर, जलमापक, मीटर सक्ती या नियमातील बदलांवर कृष्णा खोऱ्याअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगलीसह 5ही जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी हरकती नोंदवाव्यात, आमदार सतेज पाटील यांचं आवाहन. देवेंद्रजी, हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेमुळं महाराष्ट्र बर्बाद होऊन उडता पंजाब झाला आहे, हे मान्य करा. आमदार निलेश राणेंचा व्हिडिओ शेअर करत माजी खासदार राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार. शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूला इंडस्ट्रीयल कॅरिडॉरसाठी हजारो एकर जमीन लाटण्याचं सरकारचं षडयंत्र. पारगावमधील शेतकऱ्यांच्या बैठकीत शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडेंचा आरोप. राज्यातील अनेक भागात उद्यापासून मान्सूनपूर्व पावसाची शक्यता. मात्र मान्सूनपूर्व पावसावर अवलंबून राहून पेरणी न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. आणि शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचं पुनर्गठन करा, शेती कर्जाच्या वसुलीस स्थगिती द्या, आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांकडे केली मागणी. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.